कोरेगावचा वादळ, सिद्धिनायक महारांची कथा। 1818चा हिवाळा होता। कोरेगावच्या रणांगणावर सूर्य मावळत होता, पण आकाशात ढग नव्हते। तरीही वातावरणात एक वेगळे वादळ उठले होते, शौर्याचे वादळ। कळंबी गावातून एक पराक्रमी योद्धा उभा राहिला। केस पांढरे, दाढी शुभ्र, डोळ्यात तेज आणि हातात 2 तलवारी। तो होता सिद्धिनायक महार। तो फक्त सैनिक नव्हता, तो होता त्या पिढ्यांचा आवाज ज्यांना शतकानुशतक न्याय नाकारला गेला होता। त्याच्या तलवारीच्या प्रत्येक वारात एक संदेश घुमत होता, आम्ही कमी नाही। पेशव्यांचे सैन्य गर्वाने गरजत होते। हजारो सैनिक जातपात आणि सामर्थ्याचा भास घेऊन रणांगणात उतरले होते। पण सिद्धिनायक महार आणि त्याचे 500 महार सैनिक उभे राहिले। ते सामर्थ्यासाठी नव्हे, तर समानतेसाठी लढत होते। त्याच्या 2 तलवारींना वेगवेगळे अर्थ होते, एक शत्रूसाठी आणि दुसरी इतिहासाच्या मौनासाठी। त्याने केवळ रक्त सांडले नाही, तर अन्यायाची भिंतही फोडली। जेव्हा रण संपले, तेव्हा विजेत्यांची नावे विसरली गेली। पण स्मरणात राहिला तो योद्धा, जो प्रतिरोधाचा दीप बनला। सिद्धिनायक महारांनी स्मारक मागितले नाही, ते स्वतःच स्मारक झाले। आज प्रत्येक दलित मुलाच्या स्वाभिमानात, प्रत्येक आवाजात जो म्हणतो मी आहे, त्यांचा आत्मा चालतो, जिवंत राहतो। 1 जानेवारी 1927। सूर्य कोरेगावच्या रणांगणावर मावळत होता। पण इतिहासाचा एक नवा प्रकाश उगम पावत होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, न्यायाचा योद्धा, समतेचा दीप, पहिल्यांदा पोहोचले होते भीमा कोरेगावच्या जयस्तंभाजवळ। त्या स्तंभाजवळ उभे राहून त्यांनी पाहिले ते रणांगण जिथे 1818 मध्ये महार सैनिकांनी पेशव्यांच्या हजारो सैन्याला रोखले होते। फक्त 500 सैनिक, पण मनात होते स्वाभिमान, शौर्य आणि समानतेची आस। बाबासाहेब म्हणाले, ज्यांना इतिहास विसरतो, ते इतिहास घडवू शकत नाही। ही लढाई केवळ ब्रिटिशांची नव्हती, ही होती जातवर्चस्वाविरुद्धची लढाई। जिथे महार सैनिकांनी स्वतःचा मान सिद्ध केला, बाबासाहेबांनी जयस्तंभाला वंदन केले। पण ते वंदन होते शौर्याला, स्वाभिमानाला आणि भूतकाळातील सत्याला। त्यांनी सांगितले, ही स्मृती फक्त स्मारक नाही, ही आहे दलित समाजाच्या आत्मविश्वासाची जिवंत साक्ष। आजही दरवर्षी 1 जानेवारीला हजारो लोक भीमा कोरेगावला येतात। ते आपला आवाज, आपली ओळख आणि आपला अभिमान पुन्हा जागवतात। भीमा कोरेगाव हे रणांगण नव्हते, ते होते समतेच्या विजयाचे दीपस्थान। आणि बाबासाहेब, त्या दीपाचे प्रथम ज्योतिधारक।